सभी देशवासियों को श्री राम नवमी की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूं। जय श्री राम, जय शिवराय, जय शंभूराजे। भारतातील सर्व राज्यातील मराठा बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वांना जय शिवराय। मी मराठा गोविंद भिसे, हैदराबाद तेलंगणा, अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशन प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा अध्यक्ष, सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा। मी वेळोवेळी जेव्हा मला वेळ मिळत असतो त्यावेळेस प्रत्येक राज्यामध्ये जाऊन मराठा सामाजिक जनजागृती करत असतो आणि मराठा समाजाच्या सामाजिक कार्यामधून मराठा भवन भारतात, महाराष्ट्रात प्रत्येक जागी कसे निर्माण होतील याबद्दल मी बोलत असतो आणि ज्यावेळेस मला टाइम मिळत नसतो त्यावेळेस मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत असतो। तर मित्रांनो, मी 2015 पासून मराठा समाजाच्या समाजनीतीमध्ये कार्यरत आहे आणि आम्ही एक विषय घेऊन काम करत आहोत की ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम किल्ले जिंकले आणि किल्ले निर्माण केले, म्हणून स्वराज्य निर्माण झाले। हा आदर्श घेऊन आज आपणाला मराठा समाजाचा सामाजिक स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक जागी मराठा भवन म्हणजे आजच्या काळामधील किल्लेच समजा, हे प्रत्येक जागी कसे निर्माण होतील याबद्दल आम्ही अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करत असतो आणि तेलंगणामध्ये हैदराबाद सिकंदराबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ आम्ही 2019 पासून मराठा धर्मशाळा हे चालवत आहोत। तर हे प्रत्येक जागी मराठा भवन कसे निर्माण होतील याबद्दल आमची धडपड चालू आहे। एक सांगू इच्छितो मी की छत्रपती शिवाजी महाराजांचे बलिदान, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि नंतरच्या काळामध्ये जे आपले मराठा महापुरुष वीर योद्धे या देशामध्ये एक अशा प्रकारचा मराठा साम्राज्य निर्माण केलं, त्या सर्वांचाच आपण आदर्श घेऊन आज आपणाला सर्वप्रथम मराठा भवन अंतर्गत मराठा धर्मशाळा आणि मराठा विद्यार्थी हॉस्टेल हे प्रत्येक जागी, प्रत्येक जिल्हा लेवलला, प्रत्येक तालुका लेवलला निर्माण झाले पाहिजेत। महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्रासहित प्रत्येक राज्यामध्ये, कारण का मराठा समाज हा फक्त एका राज्यामध्ये नाही, मराठा समाज हा देशाच्या 12 राज्यामध्ये आहे। म्हणून आपणाला प्रत्येक जागी मराठा भवन निर्माण करणे जरुरी आहे आणि आमचा एक संकल्प आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
आदर्शावर आम्ही एक अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून एक संकल्प घेतलेला आहे की या देशामध्ये येणाऱ्या 10 वर्षापर्यंत 1000 मराठा भवन अंतर्गत मराठा धर्मशाळा आणि मराठा विद्यार्थी हॉस्टेल निर्माण झाले पाहिजेत. हा आमचा संकल्प आहे. तर या गोष्टीसाठी मराठा भवन प्रत्येक जागी निर्माण करण्यासाठी कृपया प्रत्येक मराठ्यांनी साथ दिली पाहिजे. प्रत्येकाने आपले ओपिनियन सांगा की प्रत्येक जागी मराठा भवन हे जरुरी आहे का नाही, प्रत्येक जागी मराठा धर्मशाळा आणि विद्यार्थी हॉस्टेल जरुरी आहे का नाही, हे सजेशन द्या. कारण का आज आपणाला कुठल्याही मोठमोठ्या सिटीमध्ये जर गेलो किंवा जिल्हा पातळीवर जरी गेलो, साधं थांबण्यासाठी एक रात्रीला तिथं थांबण्यासाठी स्वतःच्या हक्काची समाजाची बिल्डिंग नाही, आपल्याला कुठं तर लॉजिंगला थांबावं लागतंय. फार वाईट अवस्था आहे. तर एवढा मोठा समाज आहे मराठा समाज जो आहे, महाराष्ट्रासहित देशाच्या 12 राज्यामध्ये जर हिशोब केला तर 8 करोड पॉप्युलेशनने मराठा समाजाची जनसंख्या आहे. पण आपले भवन मराठा भवन हे नाच्या बरोबर आहेत कुठं कुठं तुरळक, पण नाच्या बरोबर आहे. तर प्रत्येक जागी आपल्याला मुक्काम जर पडला, थांबण्याची व्यवस्था मराठा भवनाच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि सर्वसामान्य सर्व मराठा बांधवांचा एक मोठा प्रॉब्लेम हे आहे की उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा जिल्हा लेवलला तालुका लेवलला ज्यावेळेस उच्च शिक्षणासाठी मराठा समाजाचा सर्वसामान्य मुलगा किंवा समाजातला कोणताही आपल्या मराठा समाजाचा कोणताही मुलगा ज्यावेळेस तालुका लेवलला जिल्हा लेवलला शिक्षणासाठी जातो, तर एका विद्यार्थ्यासाठी आपल्याला 8-8, 10-10 हजार रुपयाची रूम करावी लागते. आणि त्या मुलासाठी आई वडील सुद्धा काही वेळा तालुका लेवलला जिल्हा लेवलला जाऊन तिथं राहतात आणि इकडं गावाकडे शेतीचं काम तसंच राहून जाते. तर ही सर्वसामान्य सर्वच मराठ्यांची ही समस्या आहे. तर प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला मराठा भवन अंतर्गत मराठा धर्मशाळा आणि मराठा विद्यार्थी हॉस्टेल हे निर्माण झालं पाहिजे का नाही, हे सर्व समाजातील मराठा समाजातील सर्व बांधवांनी विचार करावा आणि कृपया मला सजेशन द्यावे. वेळोवेळी मी सांगत आलेलंच आहे. तरी आणखी मी ज्या वेळेस टाइम मिळतो त्या वेळेस मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर यासाठीच मी आज लाईव्ह आलेला आहे. तर धन्यवाद. जय शिवराय, जय श्रीराम, जय शंभूराजे.